त्याच्यामुळं कोहली आणि रोहितने रिटायरमेंट घेतली, त्याच्यामुळं भारतात टेस्ट सिरीज हारलो, त्याने शमीला सडवलं, त्याने गिलला मोठं केलंय, हे सगळं आपणच बोललोय. कधी व्हिडिओत, कधी कमेंट्समध्ये, कधी कट्ट्यावर, तर कधी मनातल्या मनात. गंभीर हेडकोच झाला त्यानंतर भारताच्या क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या. बदल अपेक्षित होते, पण होमग्राऊंडवरचे पराभव अपेक्षित नव्हते. कोहली रोहितची एक्झिट अपेक्षित नव्हती. टेस्ट क्रिकेटमधला डॉमिनन्स संपणं अपेक्षित नव्हतं. अर्थात गंभीरच्या कोचिंगमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, पण वन डे क्रिकेटचे टेम्पलेट रोहित द्रविडने सेट केलं होतं, त्यामुळे ते क्रेडिट गंभीरच्या वाट्याला आलं नाही. माझ्या अंडर एशिया कप जिंकलो हे गंभीरने ठासून सांगितलं, पण संपलेल्या पाकिस्तानला अजून संपवण्यात काय मजा. गंभीरला तिथंही क्रेडिट मिळालं नाही. पण आता गंभीरला क्रेडिट दिलंच पाहिजे. T20 वर्ल्ड कप जिंकवण्याचं, रितसर प्लॅनिंगचं आणि काही अवघड निर्णयांचं सुद्धा. गंभीरच्या कुठल्या डावांमुळे भारताने वर्ल्ड कप जिंकला पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मुळात एक गोष्ट मान्य करायला पाहिजे, टेस्ट क्रिकेटच्या कोचिंगमध्ये गंभीर कितीही गणला असला तरी T20 क्रिकेटचं टेम्पलेट गंभीरला पद्धतशीर माहीत आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन आणि मेंटॉर म्हणून गंभीरने 3 IPL ट्रॉफी जिंकल्या. त्याच्या GG मेंटॅलिटीची प्रचंड चर्चा झाली. गंभीरला तोच पॅटर्न टीम इंडियात आणायचा होता, पण एक गोची होती. भारताची टीम आधीच वर्ल्ड चॅम्पियन होती. कोहली रोहित रिटायर झाले असले तरी KL राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, हार्दिक पांड्या असे अनेक सुपरस्टार टीममध्ये होते. त्यामुळे एका बाजूला स्टारडम आणि दुसऱ्या बाजूला रॉ टॅलेंट अशा दोन्ही गोष्टी गंभीरला मॅनेज करायच्या होत्या. गंभीरने पहिला डाव खेळला, सूर्याला कॅप्टन केलं. हार्दिक, पंत, राहुल, बुमरा अशी कित्येक नावं कॅप्टन्सीच्या रेसमध्ये होती, पण गंभीरने सूर्याला निवडलं. एकतर या दोघांचं बॉन्डिंग सूर्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये होता तेव्हापासूनचं. सूर्या अर्थात स्टार झाला होता, पण तो सायलेंट हिरो होता. पंत, राहुलला कॅप्टन्सी देणं म्हणजे त्यांना टीममध्ये जागा देणं असं गणित. तर बुमराला लोड देण्यात पॉईंट नव्हता. त्यात हार्दिक इंजुरी प्रोन, त्यामुळे सूर्याच परफेक्ट चॉईस होता. सूर्याकडे आणखी एक प्लस पॉईंट आहे, गौतम गंभीर दट्ट्या फिरवणारा कोच. नाही आवडलं तर धाडकन बोलून मोकळा होणार आणि एखाद्या प्लेअरला बाहेर बसवायला सुद्धा पुढे मागे बघणार नाही. गंभीरला हसायला पैसे पडत असतील असं वाटावं, पण सूर्याच्या डोक्यावर बर्फ, तोंडात साखर. रोहित शर्माने जो पॅटर्न वापरला तो सूर्याने कंटिन्यू केला आणि गंभीरचा डाव बसला. त्यातही गंभीरने सूर्याला पूर्णपणे T20 या एकाच फॉर्मॅटवर लक्ष द्यायला लावलं. दुसऱ्या कुठल्याच पिक्चरमध्ये सूर्या नाहीये. त्याला फक्त T20ची जबाबदारी दिली आणि त्याने ती रीतसर पार पाडली. भले या वर्ल्ड कपला सूर्याचा मोठा स्कोर आला नसला तरी सूर्या ब्लंडर करत नव्हता. गंभीरने त्याला एक लाईन आखून दिली, सूर्याने ती फॉलो केली. फायदा टीम इंडियाला झाला. गंभीरने दुसरा डाव खेळला, स्टार नसलेल्या प्लेयर्सला संधी दिली. ओपनिंग स्लॉटला शुभमन गिल फिक्स होता. मुळात गिल T20च्या पिक्चरमध्येच नव्हता, तो व्हाईस कॅप्टन झाला. त्या टेस्ट आणि वनडेच्या लिडरशिप ग्रुपमध्ये गेल्यानंतर तर ऑरा तयार झाला होता. मीडियामध्ये पण त्याची चर्चा प्रिन्स म्हणून व्हायला लागली. पण गिलचा फॉर्म बिघडला आणि गंभीरने वर्ल्ड कप टीममधून टीमचा व्हाईस कॅप्टन असलेल्या शुभमन गिलला बाहेर ठेवलं. ईशान किशन BCCIच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये नव्हता, पण डोमेस्टिकमधला फॉर्म बघून त्याला टीममध्ये इन केलं आणि वर्ल्ड कप टीममध्येही चान्स दिला. ईशान वर्ल्ड कपमध्ये चालला. गिल नसताना हार्दिकला व्हाईस कॅप्टन करायचा चान्स होता. गंभीरने अक्षरला निवडलं. लिडरशिप टॅगच्या प्रेशरमध्ये ज्यांचा गेम बिघडेल त्यांना गंभीरने प्लेअर म्हणून खेळायचं स्वातंत्र्य दिलं आणि अक्षर, दुबे, ईशान, संजू सॅमसन यांना बॅक करत आला. मोठा स्कोर करण्यासाठी या प्लेयर्सवर जबाबदारी दिली आणि गंभीरचा डाव बसला. गंभीरचा तिसरा डाव होता फिअरलेस क्रिकेट खेळायला लावणं. गंभीर हेडकोच झाल्यापासून भारताने T20 क्रिकेटमध्ये सलग 7 सिरीज जिंकल्यात. 2003, 2007 या काळात पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियाची वन डे क्रिकेटमध्ये जशी दहशत होती तशी दहशत या भारतीय टीमची T20 क्रिकेटमध्ये आहे. ओपनर्स मारून खेळतात, मिडल ऑर्डरची तर भीती वाटावी असा सेटअप आहे. नंबर 1 स्पिनर टीममध्ये आहे आणि टीमकडे जसप्रीत बुमराह आहे. अर्थात अशा टीम्स आधीही सेटअप झाल्या होत्याच, पण गंभीरच्या टीमला एकच गोष्ट माहीत होती, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मोठे स्कोर लावायचे. त्यामुळेच कुठलाही प्लेअर माइलस्टोनसाठी खेळला नाही. संजू सॅमसनचीच 2 उदाहरणं सांगतो. झिम्बाब्वे विरुद्ध त्याला चान्स मिळाला तेव्हा तो पहिल्या बॉलपासून मारत होता, मारतानाच आऊट झाला. संजूला रेअरली चान्स मिळाला, पण त्याने त्याचा रोल ओळखला होता, ॲग्रेसिव्हली खेळणं. हेच संजू सेमी आणि फायनलला 89 वर होता, तिथेही मोठा शॉट खेळला. त्याचं टार्गेट स्वतःची सेंचुरी नव्हती, त्याला टीमला 250 पार न्यायचं होतं. साऊथ आफ्रिकेविरुद्ध हारल्यानंतर भारतासाठी डू ऑर डाय सिच्युएशन होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं फिअरलेस क्रिकेट सुरू झालं. झिम्बाब्वे विरुद्ध 256,
इंग्लंड विरुद्ध 253 आणि न्यूझीलंड विरुद्ध फायनलमध्ये 255 असे स्कोर भारताने केले. हरलो तर, कोलॅप्स झाला तर अशी भीती एकदाही वाटली नाही आणि भारताकडून मोठे स्कोर लागत गेले. इथंच विजयाचा पाया रचला होता. भारी गोष्ट म्हणजे 2024च्या T20 वर्ल्ड कप नंतर भारताने 5 वेळा पहिली बॅटिंग करताना 250+ स्कोर केलाय. त्यातले 3 स्कोर या वर्ल्ड कपला डू ऑर डाय सिच्युएशनमध्ये आले. विकेट्स गेल्या तरी हरकत नाही, पण मारून खेळा हाच क्लिअर मेसेज होता. बॉलिंगमध्येही हाच पॅटर्न वापरला गेला. समोरच्या टीमने सुद्धा अटॅक करायचा प्रयत्न केला. वरुण अक्षरने ओव्हरच्या सुरुवातीलाच फटके खाल्ले. इंग्लंड विरुद्धची मॅच तर अगदी डेथ ओव्हर्सपर्यंत गेली, पण बॉलर्सही डिफेन्सिव्ह अप्रोचमध्ये गेले नाहीत. वरुण अक्षरने तर ज्या ओव्हरला मोठे शॉट्स काढले त्याच ओव्हरला विकेट्स काढल्या. फायनलमध्ये पॉवर प्लेला 92 रन्स आले. त्याचवेळी मॅच न्यूझीलंडकडून निष्ठायला सुरुवात झाली होती. मागच्या काही सिरीजमध्ये टीम इंडिया सहज मोठे स्कोर लावत होती. अभिषेक बॉल 1 पासून मारायला सुरुवात करत होता. तो सेट केलेला पॅटर्न नॉकआउट्समध्येही कायम राहिला आणि भारताने वर्ल्ड कप जिंकला. गंभीरचा लढायचा प्लॅन वर्कआउट झाला. गंभीरचा चौथा डाव होता परफेक्ट नियोजनाचा. कुठल्या प्लेअरला बॅक केलं पाहिजे, कुणाला थांबवलं पाहिजे याची गंभीरची आखणी परफेक्ट होती. अभिषेक शर्मा T20 रँकिंग्समधला नंबर 1 बॅटर, पण या वर्ल्ड कपमध्ये त्याला म्हणावा असा फॉर्म सापडत नव्हता. झिम्बाब्वे विरुद्धची 50 सोडली तर अभिषेक ऑफस्पिनच्या ट्रॅपमध्ये सहज अडकत होता. त्यामुळे फायनलला त्याला बसवून रिंकूला चान्स दिला पाहिजे अशी चर्चा झाली. वरुणला बसवून कुलदीप टीममध्ये आला पाहिजे असंही बोललं गेलं, पण गंभीरने या दोघांना फायनलमध्ये बॅक केलं. अभिषेक फायनलमध्ये क्लिक झाला, फ्लाइंग स्टार्ट दिला. वरुणने टीम सायफर्टला खोलून न्यूझीलंडची कायम असलेली आशा संपवून टाकली. राहिला विषय संजूचा. गंभीरने त्याच्यावर विश्वास ठेवला, संजूने सार्थ ठरवला. पण या वर्ल्ड कपमध्ये लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन वापरणं, टॉप 3 सोडून खाली कुठलीही बॅटिंग लाईनअप फिक्स न करणं, 5च बॉलर्स असले तरी बॅटिंग लाईनअपवर विश्वास ठेवणं आणि माइलस्टोन्ससाठी न खेळता जिंकण्यासाठी खेळणं हे गंभीरने टीममध्ये रुजवलं आणि त्याचंच फळ मिळालं. त्यातही त्याने बॅटर्स आणि बॉलर्स या दोघांनाही रोल्स ठरवून दिले. स्पिन बॅटर दुबे ठरलेल्या स्लॉटमध्ये आला. वरुण अक्षरला बॅटर्सचा विकनेस बघून बॉलिंग देण्यात आली आणि विकेट काढायला बुमरा आला, विकेट प्लस करायलाही बुमरा आला. सगळं काही प्लॅननुसार. मुळात विषय कसा आहे, गौतम गंभीर आणि क्रेडिट हा लय जुना विषय. 2007च्या T20 वर्ल्ड कप फायनलला गंभीरने भारी बॅटिंग केली, पण क्रेडिट बॉलिंगला मिळालं. 2011च्या वर्ल्ड कप फायनलला 97 रनची इनिंग खेळली. लाईमलाईटमध्ये धोनीचा 6 आला. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावरही क्रेडिट रोकोला मिळालं, पण ही मोमेंट गंभीरची होती. त्याने जिंकल्यावर क्रेडिट राहुल द्रविड आणि VVS लक्ष्मणला दिलं. यावेळी त्याचं टायमिंग चुकलं नाही. सगळं सोडावं, धोनीने पोस्ट टाकताना कोच साहेबांना हसायचा सल्ला दिला. कोच साहेबांचं कौतुक केलं. गंभीरने त्याला रिप्लाय दिला. असलं हॅपी एंडिंग कुठं मिळणार. त्यामुळे भले टेस्ट क्रिकेटमधल्या अपयशामुळे गंभीरची मापं काढली असतील, पण T20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी कारणीभूत असलेले गंभीरचे 4 निर्णय सांगतायत. यावेळी गंभीरला क्रेडिट दिलंच पाहिजे.